मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यामुळे आता राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। दाओस दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत जाणाऱ्या शिष्टमंडळामधील सदस्य संख्येवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्षेप घेतलाय। मात्र त्यांच्या आरोपावर उदय सामंतांनी प्रत्युत्तर दिलंय। पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। वराड निघाले डायव्होर्सला असं सगळं चाललं। परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आयोजित केलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाओस दौरा हा वादात सापडलाय। दाओस दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सोबत जाणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्य संख्येवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आक्षेप घेतला। मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळात 50 सदस्य कशासाठी असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। राज्य सरकारनं 10 जणांची परवानगी घेतल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला। शिष्टमंडळात MIDCच्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असताना MMRDAच्या अधिकाऱ्यांची दौऱ्यात गरज काय असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। तिथे तुम्हाला 5 की 6 लोक जाऊ शकतात आणि MOU सही करू शकता। तिथे एवढी लोक कशाला? MMRD मधून 5 की 6 लोक चाललेली आहेत। महाप्रीट नावाची एक संस्था त्याच्यातून 6 की 7 लोक चाललेले आहेत। MSRDC मधून मला वाटतं 3 की 4 लोक चाललेली आहेत। मूळ MIDC खात्यातून 2 की 3च लोक चाललेत। मुख्यमंत्र्यांचे जे 2-3 PA आहेत ते सगळेचे सगळे चाललेले आहेत। तिथे काय करणार आहेत मला माहित नाही। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी MIDCचे 14 अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ निघाला असून MMRDAच्या 5 अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ दाओसला सरकारी खर्चात गेल्याचा दावा उदय सामंतांनी केला। विपिन शर्मा कोण आहेत आपल्याला माहिती आहे। राजेश कोवळे जे सरकारी OSD त्यांचे आहेत। त्याच्यानंतर विकास सूर्यवंशी आहेत, पाटणे आहेत, आनंद माडिया आहेत जे CMO मध्ये काम करतात। त्याच्यानंतर साहेबांचे PA आहेत ते असलेच पाहिजे, त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असता कामा नये। नितीन लालसरे 14 लोकांचं शिष्टमंडळ हे MIDC मार्फत आहे आणि MMRDAचं 5 लोकांचं शिष्टमंडळ आहे। आदित्य ठाकरेंनी दाओस दौऱ्यात माजी खासदार आणि विद्यमान खासदारांना नेणार असल्याचाही आरोप केला। शिवसेना फोडताना आमदारांना गुवाहाटीला नेलं होतं, तसं यावेळी माजी खासदारांना दाओसला नेताय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। एक माजी खासदार देखील चाललेत। म्हणजे मला ऑफर अशी आहे हल्ली की मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे सुरत बिरतला नेलं होतं। आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्होर्सला देणार आहेत। बघा तुम्हाला कोणाला जायचंय का। आदित्य ठाकरेंनी आरोप केलेले ते माजी खासदार मिलिंद देवरा असून त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगला संपर्क असल्यानं ते स्वखर्चानं चालल्याचं सामंतांनी म्हटलं। कई बार अब्रॉड गए हैं और खुद के पैसे से गए। अगर खुद के पैसे से एक टैलेंट MP वहाँ आ रहा है और इन्वेस्टमेंट कहाँ कैसे लाना है अगर वो बोल रहा है तो क्या बुरी बात है। अगर उसका पैसा MIDC ने MSRDC ने या MMRDA ने खर्चा किया तो हम गिल्टी है। अगर वो खुद के पैसे से जा रहे तो प्रॉब्लेम क्या है। आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपात काही अंशी तथ्य आहे। सरकारला 50 जणांच्या शिष्टमंडळावर सारवासारव करण्याची वेळ आली। दाओसमध्ये सरकारी लवाजम्यात सामील होणारे इतर सदस्य वऱ्हाडी ठरू नयेत अशी माफक अपेक्षा। ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।